शिवाय। ॐ एको वशी सर्वभूतान्तरात्मा एकं रूपं बहुधाय करोति। तमात्ममस्तं येन पश्यन्ति धीरा तेषां सुखे शाश्वतं नैतरेयाम्। एको वशी सर्वभूतान्तरात्मा एकं रूपं बहुधाय करोति। तमात्ममस्तं येन पश्यन्ति धीरा तेषां सुखं शाश्वतं नैतरेयाम्। हरि सगळ्या प्राण्यांच्या ठाई त्या आत्म्याचा वास आहे। हा अद्वितीय आहे। एकच आत्मा अनेक रूपामध्ये भासतो। आत्मस्वरूपाचं ज्ञान ज्याला प्राप्त झालेलं आहे तो ज्ञानी आहे, त्याला ज्ञाता म्हणायचं। उपनिषदांनी आत्म चर्चा विशद उदंड गायन केली आहे। हरी हा श्लोक कठोपनिषदातला आहे। यमदेवानं नचिकेताला उपदेश केला आहे, आत्मतत्वाचा उपदेश। ते ज्ञान दुर्लभ आहे, आत्मतत्वाचे ज्ञान दुर्लभ आहे, फार सूक्ष्म आहे, फार गहन आहे। ते प्राप्त केल्यानंतर मग मनुष्याला दुसरं प्राप्त करण्यासारखं काहीही राहत नाही। ते ज्ञान नचिकेताला द्यायचं नव्हतं। यमदेवाला असं वाटलं की हा छोटासा बालक आहे, हा परिपक्व नाही। पण जेव्हा सगळे वरदान नाकारले, नचिकेतानं सर्व वरदान नाकारले, तेव्हा मग यमदेवानं ते आत्मज्ञान, त्या आत्मज्ञानाचा उपदेश नचिकेताला केला। एको रूप बहुधाय करोति। संत महात्मे तेच दिव्य ज्ञान, वेदांचं ज्ञान, उपनिषदांचं ज्ञान तोच उपदेश समाजाला करतात। वाजश्रवा मुनीचा पुत्र नचिकेता पाहत होता आत्मउत्थानासाठी पित्याचा यज्ञ चालला होता आणि यज्ञांत होत असताना ऋषी गोदान करत होते।
आणि त्या ऋषींना ज्या गायी दिल्या जात होत्या त्या वृद्धा होत्या. आपसामध्ये ऋषींची चर्चा चालली होती. या गायींचं दान घेऊन काय उपयोग? यांना दूध तर नाही, यांचे दात पडून गेलेले आहे, यांना तृणही खाता येणार नाही. आणि नचिकेता गेले आणि वडिलांना विचारलं, हे तात, तुम्ही मला कोणाला देणार आहात? आणि वडिलांनी उत्तर दिलं की तू तिथे बसून राहा, बोलू नको. पण नचिकेता पुन्हा पुन्हा जायला लागले, विचारायला लागले. फार गंभीर प्रसंग आहे. हे तात, तुम्ही मला कोणाला देणार आहात? पुन्हा पुन्हा जेव्हा असे प्रश्न नचिकेता विचारायला लागला तेव्हा वडिलांना क्रोध आला आणि वडिलांनी सांगितलं, मी तुला यमाला देईल. हे शब्द ऐकल्यानंतर नचिकेतानी डोळे बंद केले. आता आपल्याला पित्यानं यमदेवाला दिलेलं आहे. आणि सगळं कार्य उरकल्यानंतर नचिकेतानं वडिलांची आज्ञा मागितली, आता मला आज्ञा द्या, आता मी यमदेवाच्या भेटीला जातो. आणि नचिकेता यमलोकामध्ये गेले. यमदेवाच्या त्या भवनासमोर जे दूत होते त्यांना विचारलं, यमदेव कुठे आहेत? माझ्या पित्यानं मला यमदेवाला दिला आहे. त्यांनी सांगितलं की यमदेव काही महत्वाच्या कामानिमित्त बाहेर गेलेले आहेत, त्यांना यायला वेळ लागेल. आणि 3 दिवस तो कुमार प्रतीक्षा करत राहिला. 3 दिवसानंतर जेव्हा यमदेव आले, त्यांनी पाहिलं की 3 दिवस अतिथी बाहेर होता, वाट पाहत होता. आणि मग यमदेवाने वरदान देऊ केले. लौकिक सुखाची मागणी मान्य केली नाही, भोग सुखाची मागणी मान्य केली नाही, आत्मज्ञान मागितलं. आणि मग त्या आत्मज्ञानाचा उपदेश यमदेवानं नचिकेताला केला. ते ज्ञान कसं प्राप्त करावं, ते किती दुर्लभ आहे, याचा उपदेश माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी केला. श्रीमद भगवद्गीतेमध्ये ही त्या उपदेशाचा स्पर्श आहे. तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया हरी 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 एको वशी सर्वभूतांतरात्मा एकं रूपं बहुधा यः करोति तमात्मस्थं येन पश्यन्ति धीरा तेषां सुखं शाश्वतं नैतरेयाम्. आत्मज्ञान प्राप्त झालं, नचिकेता कृतकृत्य झाला. हा प्रसंग फार अद्भुत आहे. हा कठोपनिषदामध्ये आलेला आहे. अनेक श्लोकामध्ये यमदेवानं तो उपदेश केलेला आहे. तो वेद उपनिषदाचा उपदेश सामान्य भाषेमध्ये लोकांना कळेल अशा भाषेमध्ये गोस्वामी तुलसीदासजी महाराज करतात.
माऊली ज्ञानेश्वर महाराज करतात. संत महात्मे तेच शास्त्र प्राकृतामध्ये सांगतात. चांदिणे निर्मळ स्पर्शा बहु शीतळ, माझे मनी तळमळ राघवाची. चांदणं निर्मळ आहे, चांदिणे निर्मळ स्पर्श अति शीतळ. चांदणं निर्मळ आहे, चांदणं पडलं की सगळा परिसर सुंदर वाटायला लागतो. चांदण्यामध्ये पर्वत, नद्या, वन सगळं बदलून जातं. चांदण्याचा प्रभाव मनावर पडतो, कारण चंद्र हे मनाची देवता आहे. ऋग्वेदामध्ये वर्णन आलेलं आहे. चंद्रमा मनसो जात, त्याचा उगमच तिथे झालेला आहे. मनावर परिणाम होतो चांदण्याचा, भाव बदलतात. अंतकरण कोमल होऊन जातं. चांदिणे निर्मळ, परिसराचा अनुभव घेतला, वातावरणाचा अनुभव घेतला की मग ह्या गोष्टी लक्षात येतात. काही क्षण चांदण्यामध्ये एकांत बसलं की मग मनावर त्या चांदण्याचा परिणाम होतो. जीवन एवढं धकाधकीचं, एवढं धावपळीचं झालेलं आहे की कधी चंद्र उगवतो, कधी चांदणं पडतं आणि त्या चांदण्याचा आनंद मनुष्याला घेता येत नाही. जवळी असे परी दिसेना, जवळ आहे पण दिसत नाही. आपण अंतर्मुख झालं तर मग आनंद घेता येईल. बहिर्मुख पद्धतीनं आपण जगत असतो. बहिर्मुखी माणसाला अंतर्मुखाचे अनुभव येतील कसे? आपल्या अंतःकरणामध्ये पाहावं लागेल, तो एकांत अनुभवावा लागेल, शांत बसावं लागेल. ऋषीमुनी वर्णन करतात, त्या अंतःकरणाला नितळ करणार आहे ते चांदणं. त्या चांदण्याचा प्रभाव, चंद्रमाचा प्रभाव मनावर किती पडतो. हरी शरद पौर्णिमेच्या रात्री श्रीकृष्ण परमात्म्यानी रास रचला. पूर्ण चंद्राचा उदय झाला होता. पूर्ण चंद्राच्या त्या चांदण्यामध्ये परमात्म्यानं अद्भुत लीला केली. चांदिणे निर्मळ स्पर्श बहुशीतळ, माझे मनी तळमळ राघवाची. महाराज आपल्या अंतःकरणातले भाव सांगतात की माझ्या मनामध्ये त्या राघवाची तळमळ आहे. कुठे भेटेल, कैसा भेटेल, कुठे दिसेल, कैसा दिसेल रामप्रभू. त्याला राघव म्हटलं. राघव याकरता म्हटलं की तो परमात्मा रघु महाराजांच्या वंशामध्ये प्रगट झाला. त्या परमात्म्याचं प्राकट्य हे रघु महाराजांच्या वंशात आहे, म्हणून त्याला राघव म्हटलं.
रघुवंशाचा तो नाथ आहे म्हणून राघव म्हटलं. महालक्ष्मीचा पती आहे म्हणून त्याला माधव म्हटलं. मा म्हणजे लक्ष्मी आणि धव म्हणजे त्या महालक्ष्मीला जो धारण करतो माधव. चांदिणे निर्मळ स्पर्श बहुशीतळ. त्या चांदण्याचा स्पर्श जो आहे तो बहुशीतळ आहे. उन्हामध्ये गेलं तर दाह व्हायला लागतो. ज्येष्ठाच्या उन्हामध्ये क्षणभरही थांबणं कठीण होतं. दाह होतो. आणि समुद्राच्या तटी त्या वाळूवर उभं राहिलं तर मग ती वाळू एवढी तापलेली असते, सर्वांगाचा दाह होतो. सूर्याचा प्रभाव आहे, उग्र रूप आहे सूर्याचं, दाह करणार आहे. पण चंद्राचा जो प्रकाश आहे, चांदणं जे आहे ते शीतळ करणार आहे. अंतकरणामध्ये कोमल भाव निर्माण करणारे आहे. सगळ्या जीवांवर प्रभाव टाकणार आहे चांदणं. चांदिणे निर्मळ स्पर्शथी शीतळ माझे मनी तळमळ राघवाची. मला तो रामप्रभू रामचंद्र भगवान त्यांना पाहायचं आहे, त्या प्रभूचं दर्शन घ्यायचं आहे. मला तळमळ लागलेली आहे. कुठे दिसेल, कसा दिसेल तो परमात्मा. यावे माझ्या अंतरा. आता परमात्म्याला प्रार्थना केली आहे, त्या परमात्म्याला साद घातली आहे. ओम. एखाद्या पर्वत शिखरावर उभं राहिलं आणि हाक मारली, हे राघव, हे माधव, तर त्या दऱ्यांमध्ये ते शब्द प्रतिध्वनित होतात. तोच ध्वनी ऐकू येतो. हरी 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 गोविंद. एका भक्तानं हाक मारली आणि तीच हाक परतून आली. पुन्हा तीच हाक परत गेली आणि ती हाक अनेक दऱ्यांमध्ये गुंजायमान झाली. हे गोविंद, हे गोविंद, हे गोविंद. त्यांनी मारलेल्या हाकेचा प्रतिध्वनी पुन्हा पुन्हा ऐकू आला. अंतकरण निर्मळ झालं की मग परमात्म्याला मारलेली हाक आपल्या अंतकरणामध्ये ऐकू येते. आपल्या अंतकरणामध्ये उठलेल्या भावांचा प्रभाव सृष्टीवरही पडतो आणि आपल्या अंतकरणामध्येही पडतो. यावे माझ्या अंतरा. हे राघवा, हे माधवा, माझ्या अंतरा यावे, माझ्या हृदयामध्ये यावे. परमात्म्याला हाक मारलेली आहे, आव्हान केलेलं आहे, माझ्या अंतकरणामध्ये या. माझं अंतकरण तुमच्यासाठी योग्य स्थान आहे. त्या अंतकरणाची मी शुद्धी केलेली आहे. ते अंतकरण पवित्र झालेलं आहे.
त्या अंतःकरणामध्ये दुसरं काहीही नाही, केवळ केवळ आणि केवळ तुमचाच भाव विराजमान आहे, ते तुमच्यासाठी योग्य आहे. यावे माझ्या अंतरा जैसा स्पर्शे सुगंध वारा. त्या वाऱ्याला जर सुगंधाचा स्पर्श झाला तर तो वारा दूर दूर पर्यंत त्या सुगंधाला घेऊन जातो. आणि दूर कुठेतरी कोणीतरी एखादा भक्त फुलं वेचीत असला तर त्याला त्याचा अनुभव येतो. मंद मंद वारा, सुगंधित वारा. परमात्मा माझ्या अंतःकरणामध्ये यावे माझ्या अंतरा जैसा स्पर्शे सुगंध वारा. मग मधुर स्वरा गाईन नाम तयाचे. मग मी मधुर स्वरामध्ये त्या परमात्म्याचं गायन करेल. हा दिव्य भाव आहे, हा गोपी भाव आहे, हा महाभाव आहे. कारण या भावाला कुठल्याही प्रकारचा हीनतेचा स्पर्श नाही. अंतःकरणातले भाव दूषित होतात जेव्हा त्यांना हीनतेचा स्पर्श होतो. सौंदर्य निधी रघुनंदन, सौंदर्य निधी रघुनंदन. तया स्वरूपी स्थिरावे हे मन. सौंदर्य निधी रघुनंदन. तया स्वरूपी स्थिरावे हे मन. आस संसाराची जावो विरोना. मग तया गीती गाईन गे माये. सौंदर्य निधी रघुनंदन. रघुवंशामध्ये प्रगट झालेला तो परमात्मा, तो मर्यादा पुरुषोत्तम. त्याला मर्यादा पुरुषोत्तम म्हटलेला आहे. मनुष्य जीवनाचा तो आदर्श आहे, म्हणून त्याला मर्यादा पुरुषोत्तम म्हटलं. त्याचं सगळं जीवन मर्यादेमध्ये आहे. मर्यादेचं उल्लंघन कधी करत नाहीत. हरी सौंदर्य निधी रघुनंदन. त्याच्याकडे पाहिल्यानंतर भक्ताला तो असं वाटला की तो सुंदरतेचा निधी आहे. त्याच्याकडे पाहिल्यानंतर अंतःकरणामध्ये श्रेष्ठ भाव निर्माण होतात. रितंबरा वाणी त्याचं गायन करायला लागते. रितंबरा बुद्धी त्याचं चिंतन करायला लागते. रितंबरा याचा अर्थ होतो सर्वोच्च परिपूर्ण शुद्धता ज्या ठिकाणी आलेली आहे, ज्या ठिकाणचा दिव्य भाव हा फार पवित्र आहे, अशी जी प्रज्ञा आहे, अशी जी बुद्धी आहे,
तिला रितंबरा म्हटलेला आहे. बुद्धीची उच्च अवस्था त्याला प्रज्ञा म्हणतात. आणि त्या प्रज्ञेच्याही वरची अवस्था जी आहे तिला रितंबरा म्हणतात. रितंबरा बुद्धीनं त्या परमात्म्याचं चिंतन करावं. तपश्चर्येनं ती बुद्धी शुद्ध झालेली आहे. तपश्चर्येनं ते सगळे दोष भस्म करून टाकलेले आहे. निर्दोष झालेला आहे जीवन. त्या जीवनामध्ये कुठल्याही प्रकारचं किलमिश राहिलेलं नाही. कुठल्याही प्रकारचा हीन भावाचा स्पर्श राहिला नाही. एवढी शुद्धता झालेली आहे. आणि हे त्या परमात्म्याकडे पाहून घडलं. हे त्या परमात्म्याचं चिंतन करून घडलं. सौंदर्य निधी रघुनंदन तया स्वरूपी स्थिरावे हे मना. मनाचा स्वभाव भ्रमण करणारा आहे. मन फार चंचल आहे. आपलंच मन आपल्या ताब्यामध्ये राहत नाही. वाऱ्यासारखं प्रचंड वेगानं ते भ्रमण करत राहत. आणि ते भटकणारं मन सगळी भ्रमंती विसरून परमात्म्यामध्ये स्थिर व्हावं ही इच्छा प्रगट केलेली आहे. महाराजांचा भाव फार दिव्य आहे. पहिल्या चरणामध्ये सांगितलं सौंदर्य निधी रघुनंदन. दुसऱ्या चरणात सांगितलं तया स्वरूपी स्थिरावे मन. हे मन स्थिर होत नाही, पण त्या परमात्म्याच्या स्वरूपामध्ये स्थिर व्हावं. आस संसाराची जाओ विरोन. जर कुठे संसाराची आशा राहिली असेल तर ती आशा विरून जावी. आता संसाराची आशा नाही. मग तया गीती गाईन गेमाय. मग त्या परमात्म्याचं गायन मी करीन. परमात्म्याच्या गुणांचं गायन करीन. परमात्म्याच्या स्वरूपाचं गायन करीन. परमात्म्याच्या कृपेचं गायन करीन. काया वाचा मने केवळ त्या रघुनंदनाची सेवा करीन. हरी हरी सौंदर्य निधी रघुनंदन तया स्वरूपी स्थिरावे मन. आस संसाराची जाओ विरुना. मग तया गीती गायन गे माये. प्रभूनं जेव्हा दंडकारण्यामध्ये प्रवेश केला तर दंडकारण्यातल्या ऋषी मुनींना समाचार मिळाला. अहो ऐकलं का, रामप्रभू आले आहेत. रामप्रभू आले आहेत. रामप्रभू आले आहेत. हो, सगळ्या ऋषीपर्यंत समाचार मिळाला. काय करावं कळेना. रामप्रभू आले, दंडकारण्यात आले, आणि आता काय तपश्चर्या करत बसावं. आधी तर त्यांचं दर्शन घ्यावं, मग तर तपश्चर्याच करायची आहे. ऋषींचे भाव बदलले आणि ऋषी निघाले रामप्रभूच्या दर्शनासाठी. कुठे आहेत
चौकशी केली. गंगा गोदावरीच्या किनारी आहेत, दक्षिण गंगेच्या किनारी आहेत, आणि सगळे दंडकारण्याचे ते ऋषी दर्शनासाठी निघाले. दंडकारण्य फार मोठं होतं. पश्चिम सागरापासून पूर्व सागरापर्यंत एवढं मोठं अनेक देश होते त्या दंडकारण्यामध्ये. नर्मदेचा दक्षिण भाग आणि गोदावरीचा उत्तर भाग, यातला मधला जो भाग होता ते होतं दंडकारण्य. ज्या ठिकाणी साक्षात त्र्यंबकेश्वर भगवान विराजमान आहेत, ते त्र्यंबक भगवान ज्या ठिकाणी विराजमान आहे तिथेच आहे पंचवटी. त्या पंचवटीमध्ये प्रभूचा निवास होता. पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण सगळ्या दिशांकडून ऋषी यायला लागले. हरी. आणि येत असताना चर्चा करीत होते. रामप्रभूच्या चरित्राची चर्चा करीत होते. अगस्ती ऋषींनी रामचरित्र सांगितलं होतं. ते कर्णोपकरणी त्यांच्यापर्यंत आलं होतं. कर्णोपकरणी फार सुंदर शब्द आहे. एकाने दुसऱ्याला सांगितलं, दुसऱ्याने तिसऱ्याला सांगितलं, सांगता 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 कर्णोपकरणी ते सगळ्यांना प्राप्त झालं. एका ऋषीला असं वाटलं, रामप्रभूंनी पाषाणाची स्त्री केली होती, त्यांचा स्पर्श होतात, तो पाषाण स्त्री रूपामध्ये परिवर्तित झाला होता. गौतम पत्नी अहिल्या स्त्री झाली होती. त्याला असं वाटलं भेट होणार आहे, प्रभूचा प्रभाव पाहायचा आहे. एक पाषाण त्याने मस्तकावर घेतला आणि निघाला. दुसऱ्या ऋषीनं पाहिलं, मस्तकावरी पाषाण, आणि विचारलं की महाराज, हा पाषाण मस्तकावर कशाला घेतला? ओझं कशाला घेतलं? परमात्म्याच्या दर्शनासाठी निघालो, आता कोणतंच ओझं नको, दृश्य ओझं नको आणि अदृश्य नको, परोक्ष नको आणि प्रत्यक्षही नको. महाराज आता ओझं नको, रिकामं होऊन जायचं असतं परमात्म्याच्या दर्शनाला, सगळं काढून टाकायचं असतं. अंतकरणातल्या भाव भावना, राग द्वेष सगळंच काढून टाकायचं असतं, पूर्ण निर्मळ होऊन जायचं असतं. तुम्ही ओझं घेतलाय मस्तकावर. ऋषी म्हणाले त्यामध्ये रहस्य आहे. इतर ऋषींनी विचारलं, आम्हाला सांगा, विनंती केली, आम्हालाही सांगा. आणि पाषाण धारण केलेल्या त्या ऋषीनं अहिल्येचा प्रसंग सांगितला. मी आता जाणार आहे रामप्रभूच्या जवळ, त्यांना मागणं मागणार आहे, त्यांना मागणार आहे की या पाषाणाची स्त्री करून द्या. आणि मग सगळ्याच ऋषींनी मस्तकावर पाषाण घेतले. अंतर्यामी रामप्रभूला कळलं की माझ्या दर्शनाला येत आहे पण वांछा घेऊन येत आहेत.
एवढी तपश्चर्या केली आणि एवढी तपश्चर्या केल्यानंतर अंतःकरणामध्ये कोणता भाव उगवला? स्त्री प्राप्त करून घ्यावी हा भाव उगवला. हे काही साधनेचं प्राप्तव्य नाही. आणि जेव्हा ते सगळे ऋषी रामप्रभूच्या समोर आले, रामप्रभूची सुंदरता त्यांनी पाहिली आणि सुंदरता पाहता बरोबर सर्वस्व विसरले. सगळंच विसरले. त्या परमात्म्याचं चिंतन जन्मभर केलं होतं. त्या परमात्म्याची कथा ऐकली होती. परमात्म्याच्या सुंदरतेचं चिंतन केलं होतं. पण आज प्रत्यक्ष ती सुंदरता पाहून मन इतकं वेधून गेलं आहे. त्या परमात्म्यानं वेधिलं ते मन आणि त्या वेधिलेल्या मनानं सगळाच विसर पाडला. आता काय मागायचं आहे तेही विसरले. पाहतच राहिले परमात्म्याची सुंदरता. ही लौकिक सुंदरता नाही. अंतःकरणामध्ये आनंदाचे तरंग उठायला लागले. शांत झालं मन, निर्मळ झालं. तो परमात्मा पाहून दंग झाले. रामप्रभूनं विचारलं ऋषींनो, मस्तकावर हे दगड कशाला धारण केले? हे पाषाण कशाला धारण केले? आणि त्या ऋषींना उत्तर दिलं की आम्ही विसरलो कशाला धारण केले, आमच्या काही लक्षात नाही. कोण सांगेल? पहिला पाषाण ज्यांनी धारण केला त्यांनीच बोलावं. आणि सगळे म्हणायला लागले, त्या ऋषीला म्हणायला लागले, तूच मागावं आता सगळ्यांसाठी. आणि त्या ऋषीनं आठवायला सुरुवात केली, पाषाण कशासाठी धारण केला होता. आणि तो आठवायला लागला, या पाषाणाची आम्हाला स्त्री करून द्या असं तो म्हणणार होता. हे त्यांनी आधी ठरवलं होतं, पण त्याचा विसर पडला. तो म्हणायला लागला, आम्हाला स्त्रिया करून घ्या. हे शब्द ऐकल्याबरोबर रामप्रभूनं त्यांना वरदान दिलं, कृष्ण अवतारामध्ये तुमची इच्छा पूर्ण होईल. तुम्ही सगळे गोपी व्हाल. आणि ते ऋषी द्वापरामध्ये 28व्या द्वापरामध्ये गोपी झाले. ऋषींवर कृपा केली. कृपावंत आहे तो परमात्मा. स्वामीजी महाराजांनी स्तुती केली आहे त्या परमात्म्याची, फार सुंदर आहे. श्रीराम 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 श्रीरामचंद्र कृपालु भजुमन हरण भव भय दारुणम् नवकंजलोचन
कंज मुख कर कंज पद कंजारुणम श्रीराम 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 श्रीराम। कंदर्प गणित अमित छवि नवनील नीरद सुंदरम पटपीतमानहु तडित रुचि शुचि नौमी जनक सुतावरम श्रीराम 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 श्रीराम। ब्रह्म मुहूर्तामध्ये उठावं, सर्व विधी आवरून एकांती बैसावं आणि त्या परमात्म्याचं नाम घ्यावं। श्रीराम 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 श्रीराम। त्या परमात्म्याची सुंदरता प्रगट केलेली आहे। कंदर्प अगणित कामदेव सगळ्यात सुंदर आहे, सुंदरतेची देवता आहे आणि ते कंदर्प अगणित अगणित कामदेवांची सुंदरता एकत्र केल्यानंतर जी सुंदरता होईल। कंदर्प गणित अमित छवी, त्या स्वरूपाची शोभा अमित छवी कशी वर्णन करावी। पाहून मन मुग्ध झालं, मन लीन झालं, मन परिपूर्ण भरलेलं आहे त्या आनंदानं। फार सुंदर छवी आहे, सुंदर हा शब्द पुरत नाही। अमित छवी नवनील निरद सुंदरम, आषाढाचा मेघ संध्याकाळी क्षणभर पाहावं, हा आषाढ आहे, आषाढाचा उत्तरार्ध आहे आणि या आषाढामध्ये तो मेघ जितका सुंदर दिसतो, जलानी भरलेला तो मेघ, जलधर जलधर सुंदर नीरद सुंदरम। त्या मेघाचं जसं स्वरूप आहे तसं त्या परमात्म्याचं स्वरूप आहे, पंढरीशाचं तसं स्वरूप आहे, कृष्ण परमात्म्याचं तसं स्वरूप आहे। तो राम, तो सावळा राम, तो अभिराम। रामा राघवा कृष्ण केशवा गोविंद माधवा। राम
राघवा पटपीतमानहु तडित रुचि शुचि नौमी जनक सुधावरण। जानकीजीचं पाणीग्रहण त्या परमात्म्यानं केलं होतं। जनक राजाच्या त्या स्वयंवर सभेमध्ये त्या रामप्रभूनं, त्या अभिरामानं, त्या कोदंडधारी रामानं, ज्यांनी धनुष्य धारण केलेला आहे त्याला कोदंड म्हणतात। कोदंडधारी तो राम, तो अभिराम, तो सौंदर्य निधी, त्यांनी तो धनुष्य उचलला आणि धनुष्य उचलता बरोबर पुष्पवृष्टी व्हायला लागली। सर्वत्र जयघोष व्हायला लागला। जनक राजाचं ते स्वयंवर सभामंडल दुमदुमून गेलं। जनकजी महाराज रोमांचित झाले, त्याच्या सर्वांगावर रोमांच उठले। त्यांना हे कळलं होतं मनुष्य धनुष्य उचलू शकत नाही, एवढी गुरुता होती त्या धनुष्याची। गुरुता एवढी होती की मोठ्या बलवत्तरालाही तो उचलता येत नव्हता। याला उचलण्याचं सामर्थ्य नारायणाशिवाय कोणाला नाही। हा धनुष्य रामप्रभूंनी जेव्हा उचलला, जनकजी महाराज रोमांचित झाले, सर्वांगावर रोमांच आले। क्षणभर थबकले, सगळी सभा दंग झाली। रामप्रभूच्या त्या स्वरूपाकडे पाहायला लागली आणि ते स्वरूप पाहून त्यांच्या अंतःकरणामध्ये जे भाव उठले ते भाव फार सुंदर आहे। त्यांचं अंतःकरण तर शुद्ध नव्हतं, मलिन होतं, भावभावनांनी भरलेलं होतं, गादलेलं होतं, वासनांनी गादलेलं होतं। काही सीताजीला प्राप्त करण्यासाठी आले होते, काहींचे हेतू बरोबर नव्हते। अंतःकरणातले हेतू भयंकर होते। काहींनी विचार केला होता की जर सीता प्राप्त झाली नाही तर युद्ध करायचं आणि सीतेला घेऊन जायचं। सैन्याच्या तयारीनिशीही आलेले होते। काही तिथे दैत्य सुद्धा होते, मनुष्य रूपामध्ये आलेले होते, काही देवही आलेले होते, काही ऋषी आलेले होते। उच्चस्थानी विश्वामित्र ऋषी बसलेले होते। धनुष्य उचलण्याचं सामर्थ्य कोणामध्ये नव्हतं। अनेक आले, त्यांनी धनुष्य उचलण्याचा प्रयत्न केला। जो राजा पुढे गेला धनुष्याला स्पर्श करण्यासाठी, तेव्हा तो क्षणभर थांबला, सगळ्या उपस्थित प्रजेकडे पाहायला लागला आणि त्याच्या चारणानं, त्याच्या सोबत आलेल्या चारणानं त्या राजाची कीर्ती सांगितली की हे अमुक देशाचे राजे, महापराक्रमी, महाबलवान, 60 युद्ध यांनी जिंकले आहे, यांचा प्रभाव फार श्रेष्ठ आहे, यांच्या पूर्वजांचा इतिहास फार श्रेष्ठ आहे। आणि हे ऐकून त्या राजांच्या बाहूंना स्फुरण चढत असे आणि चारही बाजूला तो राजा पाहत असे की मला पहा, मी किती बलवान आहे। अहंकाराला संतुष्टी मिळत असे दाखविल्यानंतर
आपल्यामध्ये काही थोडा बहुत सद्गुण जर प्रगट झाला तर अहंकाराला असं वाटतं की तो दिसला पाहिजे, तो कळला पाहिजे, तो सांगितला पाहिजे. मनामध्ये सुप्तपणे तो अहंकार जागृत होत असतो. ते राजे क्रमाक्रमाने येत होते, धनुष्य उचलण्याचा प्रयत्न करत होते. तूसभर ही धनुष्य हालत नव्हता. आणि मग रामप्रभूंना आज्ञा झाली आणि मग रामप्रभूंनी तो धनुष्य उचलला आणि सगळ्यांनी पाहिलं, जयघोष झाला. त्या सुंदरतेचा साक्षात्कार झाला सगळ्यांना. कंदर्प अगणित अमित छवी, कंदर्प अगणित अमित छवी, नवनील नीरद सुंदरम, पटपीतमानहु तडित रुचि शुचि, नौमी जनक सुतावरण. अद्भुत अशी ती सुंदरता सगळे पाहायला लागले. सगळ्यांचे नेत्र धन्य झाले. जनक महाराजांनी संकेत केला आणि जानकीजी हातामध्ये वरमाला घेऊन रामप्रभूच्या समोर आली आणि जानकीजीनं रामप्रभूच्या गळ्यामध्ये वरमाला घातली. एका शब्दामध्ये स्वामीजी महाराजांनी हा सुंदर प्रसंग प्रगट केला. स्वामीजीला सगळं रामचरित्र दिसत होतं. रामप्रभूचं चरित्र डोळ्यानं पाहत होते स्वामीजी महाराज. वाणीमध्ये साक्षात सरस्वती होती. ती सरस्वती सुद्धा चकित झालेली होती. स्वामीजी महाराजांचे भाव, अंतकरणातले भाव, सूक्ष्म भाव, ज्याच्या गळ्यामध्ये वरमाला घालायची आहे त्याला सीताजींना पाहता येत नाही, कारण आजूबाजूला सगळा समाज बसलेला आहे. राजांचा समाज आहे, ऋषींचा समाज आहे, मिथिलेच्या प्रजाजनाचा समाज आहे. माता पिता सगळे समोर आहेत आणि राघवाकडे आपण पाहायचं कसं? ही मर्यादा आहे. ही मर्यादेमध्ये सुंदरता आहे. स्त्रीच्या मर्यादा वेगळ्या आहेत. सगळ्यांच्याच मर्यादा आहेत. शिष्यालाही मर्यादा आहे, पुरुषालाही मर्यादा आहे, संतालाही मर्यादा आहे. मर्यादेमध्ये केलेलं आचरण श्रेष्ठ आहे. रामप्रभूला पाहावं अशी आतुर इच्छा आहे अंतकरणामध्ये. प्रभूला पाहावं, पण कसं पाहावं हा विचार आहे. वरमाला ज्या हातामध्ये धारण केलेली आहे त्या हातामध्ये कंकण आहेत, सोन्याचे कंकण. त्याच्यामध्ये हिरे जडविलेले आहेत. त्या हिऱ्यांना पैलू पाडलेले आहेत आणि प्रत्येक पैलूमध्ये रामप्रभूचं मुखमंडल प्रतिबिंबित झालेलं आहे. आणि श्री सीताजी
त्या कंकणामध्ये असलेल्या हिऱ्याच्या पैलूमध्ये रामप्रभूची छवी पाहते आणि ती छवी पाहिल्यानंतर श्री सीताजीला धन्यता वाटायला लागते. प्रत्यक्ष पाहता आलं नाही, संकोच आला होता अंतकरणामध्ये, मर्यादेनं पाहू दिलं नाही. पण त्या कंकणाच्या, त्या हिऱ्याच्या त्या पैलूमध्ये परमात्म्याचं प्रतिबिंब पाहिल्यानंतर सीताजीला मोठा आनंद झाला. आनंदाचे तरंग अंतकरणामध्ये उठायला लागले. श्री सीताजीनी ती वरमाला रामप्रभूच्या गळ्यामध्ये घातली. स्वामीजी महाराजांनी हा प्रसंग एका शब्दामध्येच वर्णन केला. प्रभूचा पिवळा पितांबर आहे, भरजरी पितांबर आहे, सुंदर असं स्वरूप आहे, सोज्वळ असं स्वरूप आहे, शुद्धतेची उच्च अवस्था आहे, सगळ्यात शुद्ध जे आहे. पटपीत मानहु तडित रुचि शुचि नौमी जनक सुतावरण श्रीराम 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 श्रीराम. हरि हरि. म्हणून महाराज म्हणाले, सौंदर्य निधी रघुनंदन तया स्वरूपी स्थिरावे मन. आस संसाराची जाओ विरोन मग तया गीती गायेन गे माय. मग तया गीती गायेन गे माय. हरि हरि हरि. जग बहुत जाना, जग बहुत जाना, जग के रूप भय नाना. जग बहुत जाना, जग के रूप भय नाना. स्वार्थ प्रीत आना आना, नहीं परमार्थ रे. सगळं आहे जगामध्ये, नाना पदार्थ आहेत, प्रेम आहे, स्वार्थ आहे, स्वार्थासाठी प्रेम आहे. त्या स्वार्थाचा भंग झाला की बिघडलं सगळं. निष्काम प्रेम दुर्लभ आहे. हे संत महात्म्यांच्या जवळच असं असतं.
जे प्रभूच्या प्रेमामध्ये तल्लीन झालेले आहे, ज्यांना समजलेलं आहे की आपल्यावर परमात्म्याची कृपा झालेली आहे. साधूच्याही जीवनामध्ये मान अभिमानाचा स्पर्श होतो, पण तो टिकत नाही, तो काही क्षणाकरता होतो, तो क्षणिक असतो. एका संतांनाच उपदेश केला, साधूंनाच उपदेश केला, साधूंनाही उपदेश केला आणि समाजालाही उपदेश केला, पण समाजाचा सन्मान केला. उपदेश करण्याच्या आधी समाजाला साधो म्हटलं. साधो मन का मान त्यागो. हे साधो, अपने मन का अभिमान त्यागो, ये छोड़ दो. साधो मन का मान त्यागो. काम क्रोध संगत दुर्जन की. काम क्रोध संगत दुर्जन की. काम क्रोध हे सांगितले मनुष्याच्या अंतकरणामध्ये आघात करणारे हे भयंकर शत्रू, हे दुर्जन आहेत. कामक्रोधाला दुर्जन म्हटलं. दुर्जनाच्या संगतीमध्ये जर गेलं तर मग असह्य वेदनांना सामोरं जावं लागतं. कामक्रोध संगत दुर्जन की. ताते अहिनिश भागो. बड़ा सुंदर अर्थ है, भाव बड़ा श्रेष्ठ है, अंतकरण शुद्धि का उपाय बताया है, समाज को उद्बोधन किया है, साधु को उद्बोधन किया है, सज्जन को उपदेश दिया है कि आचरण कैसा करो. साधो मन का मान त्यागो. हे साधो, अपने मन में जो अभिमान आया है उसका त्याग करो. ये कल्याण करने वाला नहीं. अभिमान आने से यदि सुख होता है, आनंद होता है, तो सब जान लेना चाहिए कि हमारा मार्ग अधोगति की ओर जा रहा है. हमारा मार्ग परमार्थ की ओर नहीं जा रहा है. परमार्थ मार्ग में अवरोध है अभिमान. नम्रता को धारण करना चाहिए, लीनता को धारण करना चाहिए, विनय को धारण करना चाहिए. विनय को अगर धारण कर लिया तो प्राप्त विद्या जो भी प्राप्त की है वो शोभायमान होती है, वो बहुत सुंदर लगने लगती है. विनय से विद्या, नम्रता से विद्या. जीवन में विनय आ गया, नम्रता आ गई, लीनता आ गई, वो मनुष्य सबको प्रिय लगने लगता है. सभी उसे चाहते हैं कि ये हमारा हो जाए, ये हमारा हो जाए. राम प्रभु में ये सब है. नम्रता है, लीनता है, मधुरता है, सारे गुणों को धारण किया है. आदर्श है राम प्रभु. राम प्रभु के जीवन के कुछ तत्व
मनुष्य ने भी धारण करने चाहिए। साधो मन का मान त्यागो, काम क्रोध संगत दुर्जन की, ताते अहि निसभागो। सावधान रहो, दिन रात सावधान रहो, अहि निस। काम क्रोध संगत दुर्जन की, बुरे विचार की संगत भी आने ना दो। कदापि अंतकरण में बुरा विचार न आए, ऐसी मन की अवस्था बना लो। करने को बहुत है, अपने अंदर ही करने को बहुत है। बाहर का जितना भी करो शांति देने वाला नहीं है, दुख ही देने वाला है, दुख का ही कारण बनने वाला है। कोई यदि सोचे कि मैंने बहुत मान्यता प्राप्त कर ली है, सारे लोग मुझे मानते हैं, कुछ भी प्राप्त नहीं किया है, एक भ्रम को बढ़ा दिया है। कोई माने ना माने हमें क्या फर्क पड़ता है, कोई हमारी ओर ध्यान दे ना दे हमें क्या फर्क पड़ता है। हमें तो अपने अंतःकरण में देखना चाहिए, क्या वो परमात्मा, उसका प्रतिबिंब अंतःकरण में है। परमात्मा को प्राप्त कर लिया, सब प्राप्त कर लिया। वो भाव तो जागे अंतःकरण में। काम क्रोध संगत दुर्जन की, ताते यही निसभागो। सावधान रहो, अंतकरण में काम क्रोध का उदय ना हो, उनसे दूर भागो। सुख दुख सम करी जाने। सुख प्राप्त हो या दुख प्राप्त हो, अपने चित्त को सम करके रखो। सुख दुख सम करी जाने, और मान अपमाना। जगत में आने के बाद में कभी मान मिलता है, कभी अपमान मिलता है। मान अपमान को सहना पड़ता है, लेकिन हर्ष हो या शोक हो, दोनों अवस्था में प्रसन्न चित्त रहना चाहिए। साधु को प्रसन्न रहना चाहिए। अंतकरण का जो भाव है उसको धूमिल नहीं होने देना चाहिए। अभिमान आ गया तो दुर्गति होती है। अभिमान को गिरना पड़ता है। अभिमान को पहले तो सुख मिलता है, अंततः दुख ही दुख मिलता है। विकारों से बचना चाहिए। कुसंग से दूर रहना चाहिए। चित्त में समत्व आना चाहिए, हर्ष शोक रहित। संयम को धारण करना चाहिए। संत मुख से जो वचन सुने हैं वह अमृत जैसे हैं। जो तुमने सुना है वो कुछ भी नहीं है। बाहर तुमने जो सुना है वो कुछ भी नहीं है। भीतर का अनहद नाद सुनकर तो देखो,
वही सुनना है। दृष्टि अंतर में तो जाए, अपने अंतर में दृष्टि तो जाए। अंतर का वैभव सबसे बड़ा है। मीरा जी ने यह घोषणा कर दी थी, चित्तौड़ की महारानी मीरा राणा जी से कह दिया था, राणा जी, राणा जी, राणा जी, राणा जी, मैं तो सांवरे रंग राची, राणा जी, मैं तो सांवरे के रंग राची, साजी सिंगार बांधी पग घुंगरू, लोक लाजत जिन्याची, राणा जी, राणा जी। मीरा जी ने राणा जी से कहा, हे राणा जी, मैं तो सांवरे के रंग में रंग गई हूं, वो सांवरिया का रंग मुझ पर चढ़ गया है, मेरे अंतकरण में वही है, मेरे अंतकरण में वही रममाण हो रहा है। राणा जी ने सिखा दिया था, सीख दी थी, तुम जो बर्ताव कर रही हो क्या ये हमारे कुल के लिए योग्य है? क्या रानी को ऐसा बर्ताव करना चाहिए? रानी पैरों में घुंघरू बांधकर साधुओं के समाज में नाच रही है, क्या ये योग्य है? हमारी परंपरा का क्या होगा? कुल पर कलंक लगेगा। और राणा जी ने स्पष्ट उत्तर दे दिया है। मीरा जी ने राणा जी से कहा, हे राणा जी, अब मैं क्या करूं? तुम जैसा चाहते हो वैसा आचरण मैं नहीं कर सकती, वो मुझसे अभी नहीं हो सकता। मैं तो उस परमात्मा के रंग में रंग गई हूं, अपने गोविंद के रंग में रंग गई हूं। मेरे अंतर बाहर हर जगह मेरी दृष्टि में, मेरी सृष्टि में, मेरे अंतकरण में हर जगह वही विराजमान है। मुझे दूसरा कुछ भी दिखता नहीं है। मुझे आप कितना समझाएंगे? किती शिकवाल माझ वेळोवेळा, किती शिकवाल माझ वेळोवेळा, मी तया गोवळा रातलिये, मी तया गोवळा रातलिये। राणा जी, मैं तो सांवरे के रंग राची, सांवरे के रंग राची, साजी सिंगार बांधी पद घुंघरू, साजी सिंगार
बांधी पग घुंघरू लोक लाज तजी नाची। एक एक शब्द में मीरा जी ने अपना अंतर बयान किया है। मैंने श्रृंगार किया है, सुंदर वस्त्र धारण किए हैं, कसुमल वेश धारण किया है, मोतियों से मांग सजाई है, सारे अलंकार जो मेरे प्रभु को प्रिय है वो धारण किए हैं। साजी सिंगार बांधी पग घुंघरू, और मैंने पैरों में घुंघरू बांध लिए हैं, और लोक लाज सब छोड़ दी है। लोक लाज तजी नाची। राणा जी मैं तो सांवरे के रंग राची। हरि हरि श्री राम श्री राम श्री राम। श्री राम। उन चरणों का महात्म्य, राम प्रभु के चरणों का महात्म्य 3 दिनों से हम श्रवण कर रहे हैं। भज मन राम चरण सुखदाई। जिहि चरणन से निकसी सुरसरी, शंकर जटा समाई। जटा शंकरी नाम पर्यो है, त्रिभुवन तारण आई। जिन चरणन की चरण पादुका, भरत रह्यो लवलाई। सोई चरण संतन जन सेवत, सदा रहत सुखदाई। सोई चरण केवट धोइलीने, तब हरि नाव चलाई। सोई चरण संतन जन सेवत, सदा रहत सुखदाई। उस राम का दर्शन लेने के बाद, उस अभिराम का दर्शन लेने के बाद संत सुखी होते हैं, जीव सुखी होते हैं। उन चरणों की महिमा जब प्रभु ने दंडक वन में प्रवेश किया, उस दंडक वन को पावन किया। उस दंडक वन का महात्म्य स्वामी जी महाराज ने वर्णन किया। सारे रामायण के प्रसंग
दंडकारण्य में चरम शिखर को पहुंच जाते हैं। हर प्रसंग अद्भुत है, हर प्रसंग दैविक है, बड़े आध्यात्मिक और सूक्ष्म अर्थ हर प्रसंग में प्रकट हुए हैं। राम प्रभु जब दंडक अरण्य में आए तब बड़ी भयंकर घटना हो गई। शूर्पणखा का प्रसंग हुआ। रावण के अंतकरण में शूर्पणखा ने दुर्भाव निर्माण किया। सीता जी को हरण करने की दुर्भावना रावण के अंतकरण में आई। रावण सीता जी को लेकर गया। प्रभु विलाप करने लगे। शबरी जी का प्रसंग हुआ। प्रभु किष्किंधा में आए। ऋष्यमुख पर्वत पर सुग्रीव की मित्रता हुई। मर्यादाहीन बाली का प्रभु ने संहार कर लिया। सुग्रीव को किष्किंधा का राज्य मिला। सुग्रीव अपने राज्य में अपना कर्तव्य भूल गया। जिस कर्तव्य का वचन दिया था वो कर्तव्य भूल गया। ऋष्यमुख पर्वत पर प्रभु चतुर्मास करते रहे। स्वामी जी ने बड़ा सुंदर वर्णन किया है, सुंदर भावों को प्रकट किया है स्वामी जी महाराज ने। चतुर्मास बीत गया है, आकाश निर्मल हो गया है, पंथ खुल गए हैं। प्रभु राम जी के अंतकरण में विचार आया, अभी तक सुग्रीव नहीं आया। चतुर्मास तो कब का बीत चुका है। भोगों में लिप्त हो गया सुग्रीव, और जो भोगों में लिप्त हो जाता है वो अपने कर्तव्य को भूल जाता है। भोगी को कर्तव्य याद नहीं रहता, कामी को कर्तव्य याद नहीं रहता, क्रोधी को कर्तव्य की सूध बुध नहीं रहती। लोभी मोही इनको भी अपने कर्तव्य का स्मरण नहीं रहता। मदोन्मत्त जो हो जाता है वो कर्तव्य मार्ग का उल्लंघन कर देता है। उसके मन में जो आए वही करने लगता है। ईर्ष्याग्रस्त, मत्सरग्रस्त, अपना कर्तव्य तो करता नहीं, उल्टा जो होता है वो करता है, कर्तव्य के विरुद्ध। सुग्रीव कर्तव्य भूला। राम प्रभु को स्मरण आया। लक्ष्मण जी महाराज ने जान लिया प्रभु सुग्रीव के बारे में सोच रहे हैं। सुग्रीव तो कामी है, वो भूल गया है अपने कर्तव्य को, वो मूढ़ है, उसे जगाना पड़ेगा। सरल भाषा में वो नहीं जानेगा। लक्ष्मण जी महाराज ने, यहां लक्ष्मण जी महाराज का दिव्य चरित्र प्रकट होता है। उनके धीरोदात्त गुण जो है वो प्रकट होते हैं। लक्ष्मण जी महाराज ने कहा, प्रभु मैं अभी जाता हूं, उसे सावधान करता हूं। राम प्रभु ने देखा, लक्ष्मण जी महाराज को देखा। लक्ष्मण क्रोधवंत प्रभु जाना। लक्ष्मण क्रोधवंत प्रभु जाना। धनुष चढ़ाई गए करबाणा। कैसे गए लक्ष्मण जी महाराज, इसका वर्णन गोस्वामी तुलसीदास जी महाराज ने किया है। धनुष्य पर बाण चढ़ा लिया और उग्रता से निकले। उनके पैरों की धमक से पृथ्वी थरथराने लगी। किष्किंधा में गए, जोर से पुकार रहे हैं, सुग्रीव सुग्रीव।
सेवक दौड़े, सुग्रीव भोग भवन में था, मद्यपान किया था उसने, होश में नहीं था। सेवक बोल रहे थे, लक्ष्मण जी महाराज आए हैं, बड़े उग्र है, आपको पुकार रहे हैं। सुग्रीव को कुछ सुनाई नहीं देता है, सुग्रीव को कुछ दिखाई नहीं देता है। राजभवन में लक्ष्मण जी महाराज ने प्रवेश किया। उनकी पैरों की धमक से वो सारा राजभवन थरथराने लगा। सब भयभीत हो गए, सब आ गए, सुग्रीव से कहने लगे, महाराज लक्ष्मण जी महाराज आए हैं, उनका उग्र रूप है, लगता है अभी वो नहीं छोड़ेंगे, शस्त्र प्रहार करेंगे, जैसे वाली को नष्ट किया था वैसे आपको भी नष्ट कर सकते हैं। भयभीत हो गया सुग्रीव, होश में आया और उसने तारा को बुलाया। तारा ये बाली की पत्नी थी, अंगद की माता थी। तारा को बुलाया और तारा से कहा, हाथ जोड़कर कहा कि हे तारा, आप जाइए और लक्ष्मण जी महाराज को शांत कीजिए, वो जो कहेंगे मैं करने को तैयार हूं। सुग्रीव में सामर्थ्य नहीं है लक्ष्मण जी महाराज के सामने जाने का। अंगद जी को लेकर तारा गई। अब हनुमान जी महाराज भी पहुंच गए हैं। हनुमान जी महाराज का यहां कार्य है, लखनलाल को शांत करना सहज नहीं है, हनुमान जी महाराज ही कर सकते हैं। तारा सामने आई, हाथ जोड़कर खड़ी हुई। लक्ष्मण जी महाराज ने उग्रता से तारा को देखा। बाली पत्नी तारा, और तारा बड़े धर्म की बात कहने लगी। बहुत चतुर थी, विवेकवान थी, बुद्धिवान थी, कैसे बोलना चाहिए ये शास्त्र तारा के पास था। हाथ जोड़कर लखनलाल का स्वागत करते ही लखनलाल शांत हो गए। तारा ने कहा, प्रभु आप जो आज्ञा करेंगे वही होगा। मैं राजा की ओर से, सुग्रीव जी महाराज की ओर से आपको ये वचन देती हूं, मेरे सामने ले आओ उस सुग्रीव को। और हनुमान जी महाराज गए, समझा बुझा कर सुग्रीव को लाया। हाथ जोड़कर सुग्रीव आए, लक्ष्मण जी महाराज के चरणों में दंडवत किया, प्रभु आप जो कहेंगे वही होगा। सुग्रीव को लेकर राम प्रभु के पास में लखनलाल जी आए और प्रभु से कहा, राम प्रभु से कहा, हे प्रभु ये आपका दोषी है, अपने कर्तव्य में चूक कर रहा है। अब जो भी आप चाहे इसे दंड दे सकते हैं। करुणा निधान प्रभु ने सुग्रीव को क्षमा किया और सुग्रीव से कहा कि तुरंत प्रस्थान की व्यवस्था करे। श्री सीता जी का शोध लेना है, खोज करनी है। सुग्रीव ने सारे वानरों को समाचार भेजा। 18 पद्म वानर वहां इकट्ठे हुए, वानरों की सभा बैठी। उन वानरों में ऐसा कोई वानर नहीं होगा कि जिसने राम प्रभु का दर्शन ना किया हो। सारे वानर राम प्रभु से मिले। यह अद्भुत लीला है प्रभु की।
हनुमान जी महाराज ने वानरों को संबोधन किया कि हे वानरों, श्री सिया जी की खोज के लिए हमें जाना है। तुम उत्तर दिशा जाओ, तुम पूर्व दिशा जाओ, तुम पश्चिम दिशा जाओ, और दक्षिण दिशा को स्वयं हनुमान जी महाराज जांबवंत को साथ में लेकर, वानरों के जूथ लेकर दक्षिण की ओर प्रस्थान कर गए। सुग्रीव के साथ में राम प्रभु वहीं ऋष्य शृंग पर्वत पर प्रतीक्षा करने लगे। हरि नारायण। राम प्रभु विश्राम करते थे और हनुमान जी महाराज सिया जी की खोज में दक्षिण की ओर चले गए थे। चरणों की सेवा के लिए लक्ष्मण जी महाराज थे। 14 साल तक लक्ष्मण जी महाराज सोए नहीं। तमसा नदी के किनारे निद्रा देवी प्रकट हो गई थी। जागते हुए लक्ष्मण जी महाराज से कहने लगे, हे लक्ष्मण जी, मेरा प्रभाव तुम पर पड़ेगा। जीव निद्रा के अधीन हो जाता है। जब निद्रा के अधीन हो जाता है तो वो कुछ भी नहीं देखता, न स्थान देखता है, कहीं भी उसे निद्रा आ जाती है। मैं तुम्हें वरदान देने आई हूं। और लक्ष्मण जी महाराज ने तमसा तट पर निद्रा देवी से वरदान मांगा था कि मेरी जो निद्रा है उसे उर्मिला भोगेगी, लक्ष्मण जी महाराज की पत्नी। वो 14 साल तक लक्ष्मण जी महाराज की निद्रा का भी उपभोग करती रही। प्रभु सेवा में अंतर ना पड़े, निद्रा बाधक ना हो, शरीर बाधक ना हो। सेवा की सर्वोच्च अवस्था है। मेरे प्रभु की सेवा में कोई अंतर ना पड़े। सेव्य के लिए इतना दिव्य भाव अंतकरण में लक्ष्मण जी महाराज के। लक्ष्मण जी महाराज जैसा प्रेम कौन कर सकता है? यह आदर्श संसार के ग्रंथ खोज लीजिए। भाई को मारकर राजा होने वाले राजा इस भूतल पर कम नहीं हुए हैं। कईयों ने अपने भाइयों की हत्या की, कईयों ने अपने पिता की हत्या की, कईयों ने अपने संबंधियों की हत्या की। ऐसे राजा भी बहुत हुए हैं, ऐसी रानियां भी हुई है जिन्होंने अपने पति की हत्या कर राज्य प्राप्त कर लिया है। कहां वो भाई और कहां लक्ष्मण जी महाराज सेवा के लिए? लक्ष्मण जी महाराज के आचरण में दिव्यता है। क्रोधवंत लक्ष्मण सुनिकाना। क्रोधवंत लक्ष्मण सुनिकाना। कह कपीश
अति भय कुलाना। लक्ष्मण जी महाराज के शब्द सुनकर सुग्रीव कांप गया था। क्रोधवंत लक्ष्मण सुनिकाना। कह कपीश अति भय कुलाना। भयभीत हो गया सुग्रीव, व्याकुल हो गया, थरथराने लगा। सुनो हनुमंत संग ले तारा। करी बिनती समुझाऊ कुमारा। तारा ने विनती की। स्वामी जी महाराज के शब्द बड़े मधुर है। तारा सहित जाई हनुमाना। चरण बंदी प्रभु सुजस बखाना। तारा ने चरण वंदना की राम प्रभु लक्ष्मण जी महाराज की, और उनका प्रभाव जो है, यश जो है, उसका बखान किया, शांत किया। और जब हनुमान जी महाराज के संग तारा ने लखनलाल को शांत किया, तब सुग्रीव बोले। और जो सुग्रीव ने बोला है वो अपने दोषों का वर्णन किया है। सुग्रीव जी ने जो वचन उच्चारे हैं वो यूनिवर्सल है, वैश्विक है। इट इज यूनिवर्सल ट्रूथ। इट इज फाउंड एवरीवेयर, इन ऑल द कंट्रीज, इन ऑल द कम्युनिटीज, among all the people. नाथ विषय सममद कछु नाहि। नाथ विषय सममद कछु नाहि। मुनि मन मोह करई छन माही। काम क्रोध मद मत्सर, इनका प्रभाव तो आप जानते ही हैं। हे लखनलाल, ये तो मुनियों को भी नहीं छोड़ते। और जब विनय पूर्वक वचन लखनलाल जी ने सुने, तब उन्हें शांति मिली। इतने विवेकवान है लखनलाल कि कामी सुग्रीव के अंतकरण में अपने कर्तव्य का बोध करा दिया। प्रभु की कृपा है जो यह दिव्य ज्ञान हम तक आया है। स्वामी जी महाराज ने बड़ी कृपा की है। हरि श्री राम श्री राम श्री राम श्री राम श्री राम श्री राम। ओम नमो नारायणाय। ओम नमो नारायणाय।
ओ